बघताय ही आपल्या कोकणातल्या गावावरून खास भेटवस्तू आलेली आहे। म्हणजे अगोदरपासून परंपराच आहे की गावची कोणती पण भेटवस्तू आली की अशा कपड्यांमधून बांधून आणली जाते। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज ना आपल्या घरी आपल्या कोकणातल्या गावावरून स्पेशल भेटवस्तू आलेली आहे। आता या भेटवस्तूमध्ये नक्की काय आहे आणि ही भेटवस्तू कुणी दिलेली आहे ते तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे। कोकणातल्या गावावरून खास भेटवस्तू आलेली आहे, तर आता आपण हिला ओपन करून बघणार आहोत ह्याच्यामध्ये काय नेमकं आलेलं आहे ते। आणि इकडे बघताय आई आहे आणि इकडे पप्पा सुद्धा आहेत। पप्पांनीच खास करून ही भेटवस्तू आणलेली आहे आणि आता नेमकं काय आहे भेटवस्तू पप्पांना विचारूया। आणि पप्पा कोणी दिली ही भेटवस्तू? माझा मित्र संतोष याने दिले आणि तो दरवर्षी मला काही ना काही देतच असतो। यावर्षी त्याने दिलेली आहे भेटवस्तू। पप्पांचे कामावरचे मित्र आहेत संतोष काका, तर त्यांच्याकडून खास करून भेटवस्तू आलेली आहे। तर आता ओपन करूया ना आई? आता बघूया काय आहे आतमध्ये ते। चला ओपन करून बघ, पिशवीतून काढ। गावची भेटवस्तू म्हणजे प्रत्येक जण आतुरतेने वाटच बघत असतो। गावावरून काही आला बघा, अशाच प्रकारचे काही ना काही कपड्यामध्ये गावच्या वस्तू नेमक्या येत असतात। आणि आजी सुद्धा आम्हाला ना कधी गावावरून भेटवस्तू वगैरे पाठवत असते। तर म्हणजे एक प्रकारची वेगळीच आनंद भेटतो की गावावरून काहीतरी आलंय, भले ते छोटं मोठं असो पण मस्त वाटतं आलं की। जरी चटणी न भाकरी असली ना तरी गावची म्हणजे भेट आली ना की एवढा आनंद होतो। आणि मागे पण पप्पा आत्याने पण भेटवस्तू दिली होती ना? आत्याने चटणी दिलेली आपल्याला, चटणी आणि सुकट भाजून दिलं नव्हती। आणि आजीन पण मागच्या टायमाला बांगडा भाजून दिलेला ना? जवळच्या आजी दिलेलं ते गावची म्हणजे सुकट वगैरे खायला आणि चटणी लई भारी म्हणजे चटणी खायला लई मजा येते। म्हणजे भाकरी जरी असली ना, ती शिळी असली ना तरी पण ती गावची भाकरी ना चटणी खायला लई मजा येते। म्हणजे गावाला म्हणजे मस्तपैकी बांगडा भाजून दिलेले गावचे बांगडे म्हणजे जबरदस्त। आणि आजीने दिलेला ते बांगडा आणि चटणी आत्याने दिलेली, चटणी आत्याने दिलेली, जबरदस्त चव लागते। आता जास्त टाइमपास नाही करूया, आपण बघूया भेटवस्तू मध्ये काय आहे। चला हे ओपन करून बघ। अशा प्रकारचे म्हणजे अगोदरपासून परंपराच आहे की गावची कोणती पण भेटवस्तू आली की अशा कपड्यांमधून बांधून आणली जाते। चला बघताय काय आहे आपल्या काजूच्या बिया, नवीन वर्षाच्या या नवीन आता नवा करायला भेटणार आपल्याला। जबरदस्त ह्या काजूच्या बिया आहेत, आपल्या कोकणातल्या गावावरून खास आलेल्या आहेत। पहिल्याच सुरुवातीच्या आता म्हणजे येत आहेत काजूच्या बिया। अजून बाजारात आलेत का नाही तर काय माहिती नाही, आमच्या तर इकडे अजून आलेल्या नाही, पण आता बाजारात यायची सुरुवात झाली असेल। हो, आईचा जरा घसाचा प्रॉब्लेम झाला, आईला बरोबर बोलायला नाही होत, म्हणजे जरा घसा दुखते नाही, घसा दुखते, सर्दी खोकला खोकला येते ना थोडा 2 दिवस। हो, तर डॉक्टरच्याकडे गेलेलीस ना? हो, गोळ्या घेतल्या, चालूच आहेत औषध। आणि डॉक्टरने गरम पाणी पण प्यायला सांगितलंय, त्याच्यामुळे थोडासा तुम्हाला आईचा आवाज असं बसल्यासारखा वाटत असेल। तर ह्या खास बघताय गावावरून आपल्या भेटवस्तू आलेली आहे, ते म्हणजे आपल्या ह्या काजूच्या बिया। आणि पप्पा मोठ्या आहेत ना या? हो, या मोठ्याच बिया एकदम, बघा एकदम जुन्या आहेत, जाड्याच्या जाड्या आहेत, मध्ये घर पण एकदम जबरदस्त असेल। हो, एकदम मोठे मोठे घर पण टप्पोरे असतील बघा, साईज बघा केवढी मोठी आहे ना आई? चांगल्या जून आहेत, म्हणजे हे बघा असं वाजत वगैरे नाही आहेत आणि हिरव्या आहेत ना। कवड्या असल्या की कसं गुलाबी असं कलर असतं। आणि आता फायनली 1 वर्षाच्या नंतरला आपल्याला काजूच्या बिया खायला भेटतील। दरवर्षी म्हणजे वाटच बघत असतो आपण। हो, हे कसं वर्षातून एकदाच येतात। आणि आम्ही कधी पण गावाला गेलो ना, पप्पा आई आम्ही सोबतच म्हणजे सड्यावरती जातो ना पप्पा? हो, रानात आमचे काजू आहेत ना गावाला, तिथून आणतो दर टायमाला। आता फेब्रुवारी मार्च मध्ये काजूचे सीझन चालू असतो, तर आम्हाला कसं जायला भेटत नाही ना, त्या टायमाला कसं मुलांच्या परीक्षा वगैरे असतात, जायला भेटत नाही, मग लेट जातो। पण कसं त्या काजूच्या बिया सगळे घेऊन जातात लोक। होळीला गेली ना की आम्ही जाऊ म्हणजे काजू। अगोदर आता एक्झाम वगैरे असायचे तेव्हा खास करून फेब्रुवारी मार्च मध्ये सीझन चालू होतो आणि म्हणजे चांगल्या प्रकारे बिया वगैरे रानात यायला चालू होतात, पण आपल्याला जायला भेटत नाही। मे मध्ये आपण जातो ना? मे मध्ये जातो, तेव्हा अर्ध्या संपलेले असतात, मग राहिले गेलेले आणायला जातो, तरी पण भेटतात बऱ्या। हो, पाठीने डबल काजू येतात, पहिले येतात फेब्रुवारी महिन्यात, नंतर ना परत ते मोहर येऊन परत त्या मे मध्ये एप्रिल मध्ये परत येतात काजू। ते राहिलेल्या वगैरे भेटतात, सुक्या पण भेटतात नंतर पण। सुक्या ओल्या भेटतात। मग आम्ही सुट्टी पडली की महिनाभर जातो, त्या काजू बिया रानात फिरायला जातो।
पण छान. आता फायनली 1 वर्षाच्या नंतरला नवा करायला भेटणार आहेत आणि याच्यामध्ये घर पण बघून ना केवढा भारी दिसतात. बिया मोठ्यातल्या आहेत, तर याच्यामध्ये पण सुपामध्ये काढून घ्या. मस्त चांगले घर निघणार आहेत. याची आपण आता रेसिपीची व्हिडिओ पण दाखवू. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मला वाटतं रेसिपीचा पण व्हिडिओ तुम्हाला शेअर करू. बघून तुम्हाला सर्वांना गावची आठवण येत असेल ना, काजू दिसत असतील डोळ्यासमोर. हे बघा कसले भारी बिया आहेत, मोठ्यातल्या आहेत. ह्या ओल्या बिया कशा जास्त दिवस ठेवू नाही शकत, लवकर कापायला लागतात, नाही तर काळ्या पडतात. नाही काळ्या पडतात म्हणजे मग ते कापायला कसे आपल्याला सुकल्या की जड जातात. आता हिरव्या हिरव्या आहेत ना ओल्या, तसं कापायला म्हणजे बरं. लवकर कापून म्हणजे गिर वगैरे सुकट ठेवू शकता. तुम्हाला कापून दाखवतो आतमध्ये घर वगैरे कशा आहे. ह्या मोठ्या म्हणजे चांगला घर असेल ना, एकदम छान असेल. होय. मागच्या वर्षी पण पप्पा आणलेले ना तुम्ही? हो, मागच्या वर्षी पण दिलेल्या, त्या पण आणल्या. त्याची पण भाजी मस्त झालेली. हो, म्हणजे या टायमाला पण तुम्हाला भाजी बनवून दाखवणार. ते दरवर्षी देतातच. काजूची सीझन आली ना की दरवर्षी काजू देतात. त्यांच्याकडे लवकर काजू येतात. तिकडे सिंधुदुर्ग त्या साईडला ना, त्या साईडला लवकर येतात म्हणजे काजू. अच्छा, तिकडून आलेत काय? जे सिंधुदुर्ग साईडला आलेत. आपण कसं आपण दापोली मंडणगड, आमच्या साईडला जरा लेटच होतात. म्हणजे चालूच होईल आता, सीझन चालू होईल. नाही आता सीझन चालूच म्हणजे होणार. हा, होळीच्या टायमाला चालू व्हायला सुरुवात होते. तर मंडळी आता ना मार्केटमध्ये पण बियांचा सीझन चालू होईल. बिया पण आता तुम्हाला मार्केटमध्ये ओल्या ह्या काजूच्या बिया पाहायला भेटतीलच. आम्ही नेहमी मार्केटमध्ये यायला चालू झालं ना की आम्ही पण म्हणजे घेतो. वसईवाले आमच्याकडे आहेत तर भेटतात. आता तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात, आता सीझन चालू झालेला आहे म्हणजे मार्केटमध्ये पण यायला चालू होईल ना. हा, ताई मला सांग, जर कोणाला घ्यायचे असतील काजूचे बिया तर ओळखायचे कसे, म्हणजे काजूची बी आतमधून चांगलं आहे अशा पण आपण पण बघता आपण त्याच्या नाही ना, कवड्या असतात त्या कशा नरम अशा असतात ना, या जून असतात ना त्या कडक असतात टाक. ह्या बघताय, आणि ह्या बघा हिरव्या अशा पडल्यात, हिरव्या झाल्या त्या जून आहेत. त्यांना कवड्या असतात ना त्या बघा गुलाबी कलर. इथे ना तुम्हाला ह्या टोकाच्या इथे पूर्ण गुलाबी असा कलर दिसेल, म्हणजे त्या पूर्ण ना कवड्या असतात. आणि आतमध्ये गिर एकदम बारीक असून, नाही तर कधी कधी गिर आतमध्ये तुम्हाला घर जो आहे तो मिळणारच नाही. आणि ह्या मोठ्यातल्या आहेत आणि पूर्ण जून झालेल्या बिया आहेत. बघा साईज बघा केवढी मोठी आहे. पूर्ण भरलेले असतात टोटल. हा, पूर्ण भरलेले असतील ना. भरलेले असतात, गिर पूर्ण भरलेला असतो. तो कापल्याला तुम्हाला दाखवणार. आता काय माहित मार्केटमध्ये यायला चालू झाले असतील का बाबा? अजून आपल्याकडे नाही आलेत मार्केटमध्ये, पण तुमच्याकडे कोणाकडे आले असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि नक्की ट्राय करा. काजूचे घराचे सीझन आलं ना म्हणजे खायची वेगळीच मजा असते, कारण 1 वर्षातून एकदा येतं. वर्षातून एकदा फळ येतं ना, तो खायचाच असतो. होय, आंबे गावाला नसले तरी मार्केटमध्ये येतातच ना. आम्ही कापून दाखवतो ते बघा, कापताना कशा काढायच्या, कशा भाजी कशी घालायची ते बघा आणि करा, तुम्ही घ्या विकत. आणि आता ना म्हणजे ह्या काजूच्या बिया महाग तर मिळतातच, चांगल्या तुम्ही घ्याल चांगल्या क्वालिटीचे असते तर महाग देतात ती लोक. पण ओळखायचं कसं, कारण खूप जण स्कॅम वगैरे फ्रॉड करतात, कारण कधी कधी कवड्या बिया देतात. तर ओळखायचं लक्षात ठेवा की एकदम बारीक छोटासाच असतो. हो, ओळखायचं कसं तुम्हाला परत सांगतो. आतमध्ये ना बघा कवड्या असतील ना, त्याची साईज पण थोडीशी छोटी असते त्यांची. आणि पूर्ण ना ह्या साईडला इथे टोकाच्या इथे तुम्हाला लाल किंवा गुलाबी कलर दिसतो, म्हणजे त्या पूर्ण कवड्या असतात. आणि त्या अजिबात घ्यायच्या नाही, कारण त्याच्यामध्ये आतमध्ये गर एकदम बारीक किंवा तुम्हाला कधी कधी गर मिळणारच नाही. तर अशा प्रकारच्या एकदम जून बिया घ्यायच्या. इथे बघा तुम्हाला कोणता असा कलर पण पाहायला भेटणार नाही, काळा कलर इथे तुम्हाला दिसते. काळपट दिसेल, त्या जून असतात एकदम हिरवा असा थोडा काळपट झालेला असं तोंडाजवळ. आपण बघितलं माहिती पडतं की नरम आहेत. मग ते दाबायला ना घाबर चिक लागतं म्हणून आता तुम्हाला चिक लागणार नाही, ते कापल्यावरच चिक त्याच्या मधलं लागणार हातीला. आता असं चिक नसतं ना, कापल्यावर मग तो चिक निघतो. बघा ही अजिबात दाबत नाही आतमध्ये, म्हणजे याच्यामध्ये मस्त घर आहे आतमध्ये. तर मंडळी आता ना आपण काजूची बी कापून बघतोय. बघा आतमध्ये कशा प्रकारे आहे. जो घर आहे ना एकदम मस्त आहे, जाडसर आहे. बघा एकदम छान आहे, चांगले जून झालेले आहेत ना बिया, त्याच्यामुळे घर पण एकदम मोठा आहे आणि एकदम परफेक्ट चांगला जून झालेला आहे. खास करून कोकणातून आपल्या ह्या काजूच्या बिया आलेल्या आहेत. प्रत्येक कोकणकरांना माहितच असेल, म्हणजे बघूनच कळेल की जून आहे की कवडी आहे, लगेच आयडिया. पण जे मुंबईला जातात त्यांना माहित नसतो. त्यांना माहिती नाही, ह्यांना डेट असतो ना, तो डेट मोठा असला की समजायची जून आहे, म्हणजे काजूवर असतात त्या. डेट वरचा इथं असतं ना, तो छोटा असला की सांगायचं कवळ आहे. ती पण ओळखायची पद्धत आहे. तर मंडळी आज बघितलात, आज आपल्या कोकणातल्या गावावरून आपल्याला स्पेशल भेटवस्तू आली होती, ते म्हणजे ओल्या काजूच्या बिया. आणि आता कसा काजूंच्या बियांचा पण सीझन कुठे ना कुठे चालू झालेला आहे, म्हणजे फेब्रुवारी महिना चालू झाला ना
की ह्या काजूच्या बिया पण यायला सुरुवात होतात आणि ते मार्च एप्रिल पर्यंत तरी असतात आणि तोपर्यंत आपल्याला खायला मिळतात ते चांगल्या प्रकारे। आणि आज मस्तपैकी पप्पांच्या मित्रांकडून ही भेटवस्तू आली होती, ती तुम्हाला ओपन करून दाखवली की गावावरून अशा ना काही छोट्या मोठ्या जरी भेटवस्तू आल्या ना तर मनाला एकदम भारी वाटतो। आणि असा मुंबईतला चाकरमणी जो असतो तो नक्कीच वाट पाहत असतो की काय ना काय गावावरून आपल्याला भेटवस्तू येईल, ती तुम्हाला दाखवली नेमका काय आलं होतं ते। तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।